मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सीमा कुलकर्णी, कवठेकर प्रशाला, पंढरपूर. प्रथम मी तुमचं आजच्या आपल्या पहिल्या तासामध्ये 10वीच्या वर्गात मी तुमचं स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत रसग्रहण. रसग्रहण हा प्रश्न तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा ई, खालील ओळींचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेत विचारलेला असतो. हा प्रश्न कवितेवर आधारित आहे. तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे? तर पठित कवितेपैकीच आपल्या पुस्तकामध्ये म्हणजेच आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ज्या कविता दिलेल्या आहेत त्या कवितांपैकी कोणत्याही एका कवितेच्या रसग्रहणाला अनुकूल अशा 2 ते 4 ओळी ते आपल्याला प्रश्नपत्रिकेत देतील आणि त्याचं रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल. तर विद्यार्थ्यांनो, इथं लक्षात घ्यायचं तुम्ही, तिथे तुम्हाला पूर्ण कविता देत नाहीत, तर 2 किंवा 4 ओळीच तिथे तुम्हाला दिलेल्या असतात. आता ह्या ओळींचं रसग्रहण करत असताना ते कोणत्या मुद्द्याला धरून आलं पाहिजे, यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ज्या ओळी दिल्या जातील त्यातील आशय सौंदर्य आपल्याला नीट प्रकारे लिहिता आले पाहिजे. आता आपण प्रत्यक्ष बघूया रसग्रहणासाठी काय काय मुद्द्यांना धरून लिहायचं किंवा लिहिता आलं पाहिजे. रसग्रहणाचा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण त्याआधी आपण रसग्रहण म्हणजे काय हे आपण बघूया. तर रसग्रहण म्हणजे कवितेचा आस्वाद घेता येणे. कविता वाचताना कवितेचा विषय, त्यातील घटना, एखादे व्यक्तिचित्र असेल तर ते आपल्या मनाला जाऊन भिडते. कवीच्या विचारांशी आपण समरस होतो. या ज्या भावभावना आहेत त्या आपल्या मनात निर्माण होणे यालाच रसग्रहण म्हणतात. आपण कवितेशी एकरूप होणं, त्यातील भावनेची जाणीव होणं, मन त्या विचारांनी आनंदानं भरून येणं, तर कधी उदास भाव मनात निर्माण होणं, ही जी जाणीव मनात होते तेव्हा कवितेचा उत्तम आस्वाद तुम्हाला घेता आला असं म्हणता येईल. तर तुम्हाला आता कळलं की रसग्रहण म्हणजे काय हे आत्ता आपण पाहिलेलं आहे. मग आता रसग्रहण कसं करायचं याचा आपण आता सविस्तर विचार करूया. यामध्ये तुम्हाला रसग्रहण करताना हा जो 4 मार्कांचा प्रश्न आहे यामध्ये कोणत्या मुद्द्यांना धरून तुम्हाला रसग्रहण करायचे, तर ते मुद्दे आहेत आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये असे 3 मुद्दे आहेत. हे मुद्दे प्रत्येक कवितेसाठी सारखेच असणार आहेत. मग आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तर जेव्हा रसग्रहण करायचं आहे तेव्हा या 3 मुद्द्यांमध्येच करायचं आहे. आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे पहिला आणि तिसरा. पहिला जो आहे आशय सौंदर्य आणि तिसरा जो आकडा आहे भाषिक वैशिष्ट्य, हे आपण त्या कवितेचं त्या कवितेचं तयारच करून ठेवायचं. हे सारखंच राहणार आहे. मग बदलणार काय आहे, तर काव्य सौंदर्य. दुसऱ्या मुद्द्यात मात्र कवितेप्रमाणे वेळोवेळी आपल्याला तिथं बदल करावा लागणार आहे. तर बघा, आपण पहिल्यांदा आशय सौंदर्य कसं लिहायला पाहिजे ते बघूयात. आशय सौंदर्य
यामध्ये कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहायची आहे. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तींसाठी हे मुद्दे साधारणपणे सारखेच राहणार आहेत. तेव्हा बघा, पहिला मुद्दा आपण आत्ताच पाहिला, आशय सौंदर्य. त्यानंतर आता आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे काव्य सौंदर्य. तर काव्य सौंदर्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण कसं करणार आहे? तर काव्य सौंदर्य जे आहे ते या मुद्द्यांमध्ये मात्र महत्त्वाच्या गोष्टी लिहावयाच्या असतात. म्हणजे तेथे कुठल्या अलंकाराचा प्रयोग केला गेला आहे का? तेथे कवीची कोणती भावना व्यक्त होते आहे का? कवीने तेथे काही प्रतिमा, प्रतीकं वापरली आहेत का? वरील गोष्टी दिलेल्या ओळींबद्दल लिहाव्या लागणार आहेत. म्हणून कवितेचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे. भावार्थ चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. अशा पद्धतीनं काव्य सौंदर्य हा दुसरा मुद्दा झाला. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे भाषिक वैशिष्ट्ये. या मुद्द्यांमध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती ग्रामीण आहे का, बोलीभाषा आहे का, तिथे काही संवाद आहेत का, तेथे कवीने निवेदन केले आहे का, कवींची भाषा चित्रदर्शी म्हणजे एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे, निसर्गाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते अशी भाषा आहे का, हे लिहावे. नंतर त्या ओळी गेय आहेत का? गेय आहेत का म्हणजे गुणगुणता येण्यासारख्या आहेत का? त्यात नादमाधुर्य आहे का? त्या गुणगुणाव्या वाटतायत का? तेथेही कुठला अलंकार आला आहे का? अशा योग्य मुद्द्यांना धरून भाषिक वैशिष्ट्य आपल्याला लिहायचं आहे. तर हा 4 गुणांसाठी जो प्रश्न आहे तो 3 पॅरेग्राफ्समध्ये म्हणजेच 3 परिच्छेदामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर आज आपण एक उदाहरण घेऊन बघूया. मी आता तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातली 4थी कविता आहे, उत्तम लक्षण, ज्याचे कवी आहेत संत रामदास. तर मी ह्या 2 ओळी तुम्हाला त्याचं रसग्रहण करून दाखवते. लक्ष द्या इकडे. कवितेच्या ओळी आहेत, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. परत एकदा ऐका. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आशय सौंदर्य हा पहिला मुद्दा येणार आहे. त्यामध्ये संत रामदासांनी उत्तम लक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे याची शिकवण इथे दिलेली आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे दुसरा तो आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये इथे संत रामदास म्हणतात, लोक आपल्याला दूषणे देतील, निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्वाची कीर्ती पसरेल, यश पसरेल अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे. त्यानंतरचा जो तिसरा आकडा आहे भाषिक वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांना समजतील असे 3 मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितलेले आहेत. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोधी शब्दांमुळे ओवीची इथे खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचार चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसांवर
तत्त्व ठसवण्याची समर्थांची हातोटी समर्थपणे इथे व्यक्त झाली आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला रसग्रहण या विषयावर 4 मार्कांचा जो प्रश्न आहे यावर आपण इथे आज हा जो टॉपिक आहे यावर मी तुम्हाला उदाहरणासहित समजावून सांगितले आहे. तर तुम्ही अभ्यास करा आणि हे 4 मार्क मिळवा. त्यासाठी तुम्हाला जो अजून एक मी उदाहरण देणार आहे, ते उदाहरण तुम्ही कवितेतल्याच 2 ओळी आहेत त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. मी सांगते, तुम्ही लिहून घ्या आणि त्याप्रमाणे 3 मुद्द्यांमध्ये 3 परिच्छेदांमध्ये तुम्ही ह्याचा स्वाध्याय सोडवून ठेवा. जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी ते पाहणार आहे. तेव्हा बघा, लिहून घ्या. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांमध्ये लिहा. त्याच्यामध्ये ओळी: जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. ह्या ज्या कवितेच्या ओळी आहेत त्याचं रसग्रहण करून ठेवा. स्वाध्याय म्हणून मी तुम्हाला ह्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. त्या 3 पॅरेग्राफमध्ये 3 परिच्छेदामध्ये तुम्ही लिहून ठेवा. मी शाळा सुरू झाल्यानंतर ते पाहणार आहे. धन्यवाद.